आपल्या शेवटच्या अध्यायाकडे आपण पाहूया, प्रार्थनेचा शेवट। याकोबाचे पत्र सांगते, कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही। आणि आपण बघतो की जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपण परीक्षेत परमेश्वर आपल्याला आणत नाही। तर आपण पाहतो की परमेश्वर खरंच आपल्याला त्रासामध्ये किंवा परीक्षेत आणत आहे काय, पाहूया। परमेश्वर प्रेमळ व पवित्र आहे, तो आपणास मोहात पाडत नाही, तर मनुष्य आपल्या स्वतःच्या वासनेने मोहात पडतो। कधी आपण विचार केला काय की प्रभूच्या प्रार्थनेत नेमके येशू आपल्याला काय सांगत आहे? तिथे प्रार्थनेच्या शेवटी आपण पाहतो की आम्हास परीक्षेत आणू नकोस। आणि खरंच जेव्हा आपण पापाच्या मोहामध्ये सापडतो तेव्हा आपण त्याच्यापासून दूर लोटलो जातो। आणि आपण अशी प्रार्थना केली पाहिजे, येशूने सांगितले की आम्हास परीक्षेत आणू नकोस, आणि तिथेच ह्या प्रार्थनेचा शेवट झालेला आपण पाहायला मिळतो। तर इथे येशू परमेश्वर सांगतो की पापाच्या मोहात टाकत नाही व याचना करू की परमेश्वराने आपल्याला दूर लोटू नये। मग याचा अर्थ काय आहे? आणि बऱ्याच भाषेमध्ये अनेक अर्थ आहेत, आणि जर आपण ग्रीक भाषा घेतली तर ह्यामध्ये नेतृत्व या शब्दाचा अर्थ आहे की इस्फेरो, आणि जर ह्याचं भाषांतर केलं तर त्याचा अर्थ असा आहे की सोडू नको, त्याग करू नको, अनुमती देऊ नको किंवा मोहित करणे हा त्याचा अर्थ आहे। आणि आपण पाहतो की ग्रीक भाषामध्ये परीक्षा याला पिरास्मन असे शब्द दिलेला आहे, आणि त्याचा अर्थ असा की आजमावणे किंवा जी आपण विपत्ती ओढून घेतो हे। आणि जरी परीक्षा घेतली तर आपण प्रार्थनेमध्ये पाहतो की त्यागू नको, कारण भीती वाटते। म्हणजे जर आपण एकटे असलो तर पाप आपल्याला गुरफटून घेणार आहे, आणि बऱ्याचदा परमेश्वर आपल्याला विशिष्ट परीक्षेतून आपले हृदय, आपले पावित्र्य तोलू पाहतो। आणि डोळे आपण उघडे ठेवले पाहिजेत, कारण किंवा आपल्याला समजते की आपण कसे आहोत किंवा आपल्यास काय महत्त्वाचे आहे हे परमेश्वर आपल्याला दाखवून देतो। आणि प्रकटीकरण याचा 3रा अध्याय आणि 17 वचन मध्ये पवित्र शास्त्र आपल्याला सांगते, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस, हे तुला कळत नाही। आणि बरे नसल्यावर आपण सहसा डॉक्टरांकडे जातो, पण जे माहीत नाही ते आपण सांगू शकतो का? नाही। पापमय जीवन आपणास जाणीव करून देतं की देव आपणास, आपल्या सर्वांना येशूची गरज आहे। आणि खरंच तसं पाहिलं तर आपण किती पापी आहोत, आणि म्हणून आपल्याला परमेश्वराची गरज असते। आणि E.G. व्हाईट आपल्या महान संघर्ष या पुस्तकामध्ये पान नंबर 471 मध्ये सांगतात, येशूच्या नजीक असलेले स्पष्टपणे ओळखतात की कमजोरी, मानव जातीचा पापीपणा व केवळ आशा ही क्रूसावर खिळलेला व तारणाऱ्याच्या सर्व श्रेयामध्ये आहे। आणि परमेश्वराने हिजकिया ह्या राजाला सुद्धा तोलून पाहिलेला आहे। आणि दुसरे इतिहास 32 अध्याय 31 वचन मध्ये आपण पाहतो। आणि नीतिसूत्र याचा 17 अध्याय 3 वचन आपल्याला सांगतं की परमेश्वर हृदय पारखतो। आणि दाविदाने अशी प्रार्थना केली की हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर। आणि पेत्र देखील पुढे 1 पेत्र 4 अध्याय आणि 12 वचनामध्ये म्हणतो, अग्निपरीक्षेद्वारे आपली पारख होते। आणि प्रियांनो, लक्षात घ्या की आपण जेव्हा एखादी गोष्ट स्वीकारतो किंवा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो, त्याच्या पुढे आपल्याला परीक्षा द्यावी लागते, आणि तेच इथे प्रार्थनेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे।
आणि जेव्हा आपण आपल्या पापीमय वृत्तामध्ये असतो तेव्हा कोण आपल्याला क्षमा करतं? तर परमेश्वर आपल्याला क्षमा करतो. पापीपणात तो क्षमा करतो. कमकुवतपणात ख्रिस्त आपली शक्ती आपल्याला प्रकट करतो. आणि खरंच आपला कमकुवतपणा प्रयत्नशीलपणे दुःखी अंतःकरणास परमेश्वरापासून दूर करत असतो. आणि मग आपण एकटे जेव्हा असतो आपण स्वतः पापामध्ये सापडतो. एलन जी व्हाईट यांनी प्रार्थना या पुस्तकामध्ये पान नंबर 270 यामध्ये लिहिलेले आहे. आणि जेव्हा आपण प्रभूची प्रार्थना याच्या शेवटच्या चरणाजवळ येतो तेव्हा आपल्याला येशू काय सांगत आहे हे आपण ओळखले पाहिजे. आणि जे काही महत्त्वाचा जो घटक आहे म्हणजे शक्ती आणि विजयीपणा हे येशूने आपल्याला ओळखण्यास सांगितलं आहे. आणि आपली जी एकमेव आशा ही कोणामध्ये असली पाहिजे? येशूमध्ये असली पाहिजे. आणि जोपर्यंत आपण येशूला स्वीकारत नाही तोपर्यंत आपण त्याच्यापासून लांब जातो. आणि गौरवाची आशा म्हणजे ख्रिस्त तुम्हामध्ये आहे असे कलसे याचा 1 अध्याय आणि 27 वचन आपल्याला सांगत आहे. जोपर्यंत आपण एकटे असतो आणि एकटेपणामध्ये आपण नवीन हृदय पालटू शकत नाही, पण वचन आपल्यासाठी स्पष्ट व निश्चिंत असे आहे. आणि 2 कोरिंथ 5 अध्याय आणि 17 वचन आपल्याला सांगतं की ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जर आपण आपल्या स्वतःला ख्रिस्ताच्या ठाईत ठेवलं तर आपण पूर्णपणे नवीन असे होणार आहोत. आपण त्यासाठी काय केलं पाहिजे? आत्मपरीक्षण करा. आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्ही स्वतःला कुठे ठेवता याकडे लक्ष द्या. आणि शास्त्र आपल्याला सांगते मत्ती याचा 7 अध्याय 16 वचन की आपल्या फळांमुळे त्यांना ओळखाल. आपण कसं स्वतःला ओळखलं पाहिजे की आपले जे फळे आहेत त्यामुळे. आणि आपण प्रयत्न केला पाहिजे की अधिक फळे आपण कसे मिळवणार आहोत. आणि योहानाचा 15 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये आपण शिकतो की ख्रिस्ताशी सातत्याने जेव्हा आपण जोडतो व त्याच्या आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळे जे आहेत ते आपल्याला सारखं सतत पवित्र राहण्यास किंवा पावित्र्याने भरून राहण्यास मदत करते. हे गलतीकरस पत्र 5 अध्याय आणि 22 आणि 23 वचनामध्ये आपण पाहतो. आणि जेव्हा आपण पाहतो की धर्मगुरू माणसांना मंडळीमध्ये ठेवतो तेव्हा आपली जी वागणूक आहे आणि जी वर्तणूक आहे ही ख्रिस्ताशी असलेल्या नियमित नात्याशी आहे. आणि तसं पाहिलं तर पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की सतत त्याच्या वचनात असल्यास त्याचे काम व विश्वास हे वेगळे समजायचे नाही. देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे. आणि खरंच इब्रिकरस पत्र 7 अध्याय 25 वचन आपल्याला सांगता की परमेश्वर स्वतः आपल्याला तारण्यास समर्थ आहे. आणि आपल्याला एकच गोष्ट करायची की ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये कायमस्वरूपी जागा द्यायची आहे. म्हणजे आपण सर्व वाईटाशी लढा करणार आहोत. आणि आज स्वतः परमेश्वर तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारत आहे आणि तुम्हाला सांगत आहे की न थांबता तुम्ही प्रार्थनेमध्ये असा. क्षणोक्षणी त्याचं नामस्मरण करा. त्याच्याबरोबर तुम्ही चाला. आणि त्याच्या जेव्हा तुम्ही जवळ जाता पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहा आणि त्याच्यापासून विभक्त होऊ नका. केवळ परमेश्वरच तुमची ताकद आहे. आणि देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जनो, हात निर्मळ करा, आपली अंतःकरणे शुद्ध करा. याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि 8 वचन आपल्याला सांगत आहे. आणि प्रियांनो, आज तुम्हाला जर संपत्ती पाहिजे असेल, जर तुम्हाला ह्या जीवनामध्ये आरोग्य पाहिजे असेल आणि जर तुम्हाला सर्व काही व्यवस्थित असलं पाहिजे तर प्रियांनो आपल्याला आपल्या प्रार्थनेमध्ये सातत्यपणा ठेवलं पाहिजे. आणि एवढंच नव्हे, जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही प्रार्थना करा आणि उपवास करा. हेच ह्या सर्वांचा गाभा आहे. प्रार्थना आणि उपवास हे सर्व बरोबर
चालत असते. आणि जर आपण प्रार्थना आणि उपवास केलं, जगातील कोणतीही वाईट शक्ती आपल्याला भिडणार नाही किंवा कोणताही आजार आपल्याला भिडणार नाही. आणि प्रियांनो, तुम्ही ह्याद्वारेच पवित्र ठरवू शकाल आणि परमेश्वर तुम्हाला पवित्र राहण्यासाठी, त्याच्या राज्याचा अनुभव घेण्यासाठी परमेश्वर आज तुमच्या नावाने तुम्हाला हाक मारत आहे. तुम्ही तयार आहात काय? देव तुम्हाला आशीर्वादित करो.